ओ उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. महाद्वारी वैष्णव जन पूजा सामग्री घेऊन, महाद्वारी वैष्णव जन पूजा सामुग्री घेऊन, आली द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गरजती. आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गरजती. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. सभा मंडपी कीर्तन घोष, मृदुंग टाळ विने सुरस, आनंदे गाती हरीचे दास, परम उल्हास करोनिया. सभा मंडपी कीर्तनी घोष, मृदुंग टाळ विने सरस, आनंदे गाती हरीचे दास, परम उल्हास करोनिया. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. चंद्रभागे वाळवंटी प्रात स्नानाची जनदाटी, आता येतील आपुले भेटी, उठी उठी गोविंदा. चंद्रभागे वाळवंटी प्रात स्नानाची जनदाटी, चंद्रभागे वाळवंटी प्रात स्नानाची जनदाटी, आता येतील आपुले भेटी, उठी उठी गोविंदा. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अर्णोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. ऐसे विनवी रुक्मिणी जागृत झाले चक्र पाणी, नामाबद्धांजुळी जोडणी, चरणी माता ठेवीतसी. ऐसे विनवी रुक्मिणी जागृत झाले चक्र पाणी, नामाबद्धांजुळी जोडणी, चरणी माता ठेवीतसी. उठा अर्णोदय प्रकाश झाला,
घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गर्जिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया ठेवित महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नश्येति विघ्नं. या कुंदेन्दु तुषार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता समपतो. सरस्वती भगवती निशी सुजाड्या पहा, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरी परमात्मा, मने प्राण क्लेश नाशा, गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम शांताकारं भुजगशयनं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटं मण्डितं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्री राम राम रघुनंदन राम राम,
श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। रामे रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तथे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय 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 जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम, जय राम जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 22व्या अध्यायाचा भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। जो अरूप रूप परिपूर्ण अनंत रूपे धरी आपण, त्या भगवंतासी लोटांग अनन्य शरण अच्युतम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची आळ, त्यांच्या कृपादानिकतेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्ताशी आपुलिया,
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आयुष्य देई प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 22व्या अध्यायाच्या भाग 3ला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान. गजेंद्र भगवंताचा अंतकाळ वेळेस अंतकरणापासून धावा करत आहे. तो भगवंताला आळवत आहे. अनेक प्रकारे भगवंताची प्रार्थना करत आहे, स्तुती करत आहे. जो भगवान परमात्मा अरूप रूप आहे, जो परिपूर्ण आहे, जो पूर्ण परब्रह्म आहे, अनंत ब्रह्मांडे एके धिंडे अशी ज्याची अवस्था आहे, त्या भगवंताला माझं लोटांगण असे अविनाशी अच्युता भगवंता मी तुला शरण आहे आणि तेही अनन्य शरण आहे असा गजेंद्र भगवंताचा धावा करतो. मज सारिखे अति दिना स्वार्थी विमुख पशु समान तुझ आलिया अनन्य शरण पास छेदन तू करीशी. मी कसे म्हणले तर जनावर आहे, पशु आहे, स्वार्थी आहे आणि भगवंतापासून पाठीमोरी अशी माझी अवस्था आहे. मी हत्ती असल्या कारणानं कुठल्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. मी जनावर असल्या कारणानं पोथी भजन कीर्तन हे कुठं ऐकायला जाऊ शकत नाही. मी अतिशय दीन आहे, दुबळा आहे. भगवंता तुझी सेवा माझ्या हातून घडू शकत नाही, घडली नाही. आणि आता मी तुला अनन्य शरण आलेलो आहे. मी काळाच्या जबड्यामध्ये सापडलेलो आहे. तर आता तेवढं त्या मगर मिठीतून मला सोडव भगवंता. सोडवणार आता दुसरा तिसरा कोणी नसून तू एकला एक भगवंत आहेस. तूची अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता. तूची अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता. शरण आलो तुझा आता तारी कृपावंता माय बापा. शरण आलो तू जाता तारी कृपावंता माय बापा. अशा प्रकारे हा गजेंद्र भगवंताचा धावा करू लागलेला आहे. नक्र पशु पाश ग्रहण
हे तुच्छ याशी मानी कोण, कर्म पाशाती दारुण कृपा करून छेदिशी. या जगामध्ये जग फार मोठं आहे, विशाल आहे. आता एखाद्या हत्तीला एखाद्या मगरीनं डोहामध्ये आपल्या मगरमिठीमध्ये धरलं आणि जर त्या मगरीच्या जबड्यामध्ये हत्ती जाऊन जर मरत असेल तर ह्या गोष्टीकडे कोण जगामध्ये लक्ष देणार आहे? एखादा हत्ती मेला तर जगामध्ये कोणाला काय फरक पडणार आहे? एखाद्या मगरीनं हत्तीला गिळलं काय कुणाचं बंद पडणार आहे? म्हणजे ही गोष्ट किरकोळ आहे असं जग मानतं, ही गोष्ट सामान्य आहे असं जगाला वाटतं. पण कर्माचं बंधन वाईट आहे. या कर्माच्या गतीतून कोण सुटलेलं नाही आणि कर्माच्या बंधनाचं छेदन करणारा कृपाळू असा भगवंता तू आहे. नाहीतर मग आमची अवस्था कशी आहे म्हटले, संसारामध्ये रम्मान झालेलो, विषयामध्ये गुंतलेलो, मायेच्या बाजारामध्ये स्वतःला अडकवून बांधून घेतलेलो असे आम्ही आहोत. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. नरदेह मिळून सुद्धा नुपजे नारायणी भाव, भगवंताबद्दलचा जर प्रेमभाव भक्तिभाव अंतकरणामध्ये नसेल आणि तुम्ही जर विषय ओढीमध्ये जर भुलला असेल तर तुमची दयामाया कोण करणार आहे? कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी. मापया लागले शरीरी, झाली आवरे सळे ओढती. बाबांनो, यातून तुम्हाला सोडवणार कोण नाही. कोण सुख धरले संसारी? कुणी सांगितलं तुम्हाला संसारामध्ये सुख आहे? का गुंतला संसारामध्ये? अरे काळाच्या जबड्यामध्ये तुम्ही हळूहळू जात आहे हे विसरता का? त्यानं तुमचे दिवस मापूनच ठेवलेले. घडी घडी वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. सावकाश सावकाश तुमचे दिवस भरत आहेत. सावकाश सावकाश करत करत तुम्ही हळूहळू मरणाकडे चाललेले आहे. एक एक क्षण तुमच्या आयुष्यातला कमी होतोय, एक एक तास तुमच्या आयुष्यातला कमी होतोय, एक एक प्रहर तुमच्या आयुष्यातला कमी होतोय, एक एक दिवस तुमच्या आयुष्यातला कमी होतोय. दिवसांदिवस, आठवड्यानो आठवडे, वर्षानो वर्ष कमी होत चाललेले आहेत. आणि तुम्ही कुठं निघालेले? मरणाच्या दाराकडे निघालेले. मरण जवळ येऊ लागलेले. हे कसं तुमच्या लक्षात येत नाही? म्हणून गजेंद्र धावा करतो, भगवंताच्या चरणावर नतमस्तक होतो, विनम्र होतो, भगवंताची प्रार्थना करतो. जोडो निकर पायी ठेवितो माता, तुका विनवे पंढरीनाथा. रंगी उडवावी रंग कथा, पूर्वी मनोरथा माय बापा. हात जोडतो देवा, माझं मस्तक तुझ्या पायावर टेकवतो, विनंती करतो देवा, मज भाव देई प्रेम प्रीती, गुण नाम वर्णाव या स्तुती. विघ्ना सोडवून हाती, विनंती माझी परिसावी. मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णाव या स्तुती. विघ्ना सोडवून हाती, विनंती माझी परिसावी. देवा, ह्या विघ्नातून मला सोडव.
तुझं गुणनाम वर्णन करण्यासाठी माझ्या अंतकरणामध्ये भक्तिभाव, प्रेम, आवड दे, अशा प्रकारची विनंती हा गजेंद्र करत आहे. शरणांगताचे पास छेदना स्वस्वरूपी होती लीन, ऐशी कृपा पूर्ण करून आपले मुक्तपण त्या देशी. शरणांगताला संकटातून सोडवणूक करून त्याला मुक्त करणारा, त्याला 4 प्रकारच्या मुक्ती देणारा, आपल्या समान करणारा, आपल्या स्वरूपामध्ये लीन करून घेणारा असा भगवान परमात्मा तू आहेस, असं शास्त्र, पुराण, ग्रंथ, संत, महंत भगवंत तुझं वर्णन करतात. असा गजेंद्र बोलू लागलेले. त्यासी देसी निजात्म मुक्ती, तेही विषयक युक्ती, त्यांची छेदिशी समूळ भ्रांती, नित्य मुक्ती सहजेशी. ज्यांना देवा तो आपला लोक देतो, 4 मुक्त्या प्रदान करतो, ज्यांची समूळ भ्रांती छेदून टाकतो, त्यांना सहज तू नित्य नित्य मुक्ती देतोस. ऐसिया श्री हरी कृपावंता, माझे नमन अनन्यता, तुझे ने नमने भगवंता, दिसे आप्तता सर्वाभूती. असे असणाऱ्या श्री हरी, हे कृपावंता भगवंता, माझे नमन तुला अनन्य जीवाभावापासून, अंतकरणापासून आहे. तुझ्या नमनामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये हे जग मला सगळं ब्रह्ममय दिसू लागलेले आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये जवळीकता वाटू लागलेली आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये तूच आहेस हे लक्षात येऊ लागलेले आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. तुला नमन करणं म्हणजेच भक्ती आहे. संसाराचा त्याग करणं म्हणजेच वैराग्य आहे. आणि या देहाचे भोग सोडून देणं म्हणजेच ब्रह्मस्वरूप होणं. विषय वासना सोडून देणं, विकारांना त्यागणं. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. पहिल्यांदा आपल्यातला अभिमान घालवला पाहिजे. अभिमान गेला, तुका म्हणे तोच देव झाला. अभिमानाचे तोंड काळे, बळे दावी अंधार. अभिमान आपल्याला अज्ञानाकडे नेतो. अभिमान आपल्याला अधोगतीला नेतो. अभिमानामुळे कुणाचं चांगलं झालेलं नाही. पण भगवंता तुझं नामचिंतन केलं, तुला नमन केलं आणि सर्व प्राणी मात्रांची स्थिती ब्रह्मस्वरूप आहे हे माझ्या लक्षात आलं. सर्व भूती हृदयस्था, अंतरात्मा तू भगवंत. दृष्टीपणे सदोदित आसे नांदत प्रति शरीरी. सगळ्यांच्या देहामध्ये हृदयाच्या ठिकाणी आत्मारूपानं भगवंता तू नांदत आहे. आतमध्ये जो आत्मारूपानं नांदतो त्याला अंतरात्मा म्हणतात. आणि भगवंता तो तू आहेस.
सदोदित अखंडपणानं आत्मारूपानं त्याच्या देहाचं कार्य चालवतो, असा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मस्वरूपी नांदणारा तू भगवंत आहेस. भगवंताची सर्वाभूती म्हणून मने नित्य प्राप्ती. भगवत कृपेची ही ख्याती भक्त पावती अनन्यत्वे. भगवान परमात्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. प्रत्येकाची मन मनाला जुळली की खरंच भगवंताची प्राप्ती झाल्याचा आनंद वाटतो, भगवत कृपेचं सुख वाटतं. या जन्माला आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. भगवत कृपेची खरी ओळख कळते. भगवंताच्या कृपेचं खरं महत्व कळतं. आणि भक्तांना ते सुख प्राप्त होतं. असं सुख भगवंताच्या नामचिंतनानं, भगवंताच्या प्रार्थनेनं, भगवंताचा धावा करण्यानं या गजेंद्रालाही झालेले आहे. प्रत्येक दृश्य आहे माता भूता सवाय सदोदित. देखणे पण भगवंत दृश्य द्रष्टा तित कोंदला. अंतर्मुख दृष्टीनं पाहायचं म्हटलं तर सर्व प्राणी मात्रामध्ये अंतर्बाह्य कोंदून कोंदून भगवान परमात्मा भरलेला आहे. तो नित्य आहे, सत्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे, सदोदित आहे. त्या भगवंताला चराचराचं अगाध अशा प्रकारे सृष्टीचं ज्ञान आहे. आणि तो भगवान परमात्मा देखना आहे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन ह्या अवस्था सुद्धा त्याचं चितस्वरूप आहेत. या अवस्थेच्या पलीकडची अवस्था दृश्य द्रष्टा आणि दर्शन, पाहणारा, पाहण्याची वस्तू आणि आलेला अनुभव याच्याही पलीकडची भगवंताची अवस्था आहे. त्रिपुटी रहित अवस्था भगवंताची आहे. बृहद ब्रह्म सनातन हे भगवंताचे अभिधान. त्यासी माझे अनन्य नमन पाशबंधन छेदावया. जो साक्षात असणारा भगवान परमात्मा आदिनारायण ज्याला म्हटलं जातं, जो आधीपासून अंतापर्यंत, ज्याला सनातन म्हटलं जातं, जो पूर्वीचाच सगळ्यांच्या अगोदरचा जे अधिष्ठान असणारा भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला माझं असणार सर्वस्व मी अर्पण करतो. त्या भगवंताला मी अनन्य नमन करतो. माझं असणारं पाशबंधन भगवंतानं छेदावं हीच शेवटची मी विनंती करतो. असा गजेंद्र धावा करतो. भगवंताची कृपा न होता कदा न तुटे अहम ममता. ते अहम ममतेची कथा ऐक आता सांगेन. भगवंताची जर कृपा आपल्यावर नाही झाली तर कदापि आपण अहम ममतेपासून दूर जाऊ शकत नाही. अहम म्हणजे मी, ममता म्हणजे माझं. मी आणि माझं हे परमार्थामध्ये चालत नाही.
मी तू पण गेले दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. हरी तुझी घोंगडी चांगली रे, आमा का दिली वांगली रे. भगवंताची काया ही सोज्वळ आहे. भगवंताचं शरीर हे दिव्य आहे. आपलं शरीर हे हाडाचं, रक्ता मांसाचा, चिखलाचा, दुर्गंधीचा एक गोळाय, मलमूत्राचा बांधाय, कुणी कितकाचा सांधाय. भगवंतानं आपल्याला का शरीर चांगलं घेतलं? आणि संत मंडळी म्हणतात, आमाशी का दिली वांगली रे, तुझी घोंगडी चांगली रे. तुझं शरीर घोंगडी म्हणजे तुझा देह दिव्य आहे. तो प्रत्यक्ष चांगला घेतला आणि आम्हाला घाण, अमंगळ, वाईट असा देह दिला. का रे देवा असं केलंस? आणि आमच्या पाठीमाग मी आणि माझं का लावलं? मी आणि माझे सांडी परती केली ओझे. हे सगळं सोडून दिलं पाहिजे. मी आहे, माझं आहे. वास्तविक पाहता मीही माझा नाही आणि माझं कुणीही नाही. एक भगवान परमात्मा सोडला तर या जगामध्ये आपलं कुणी नाही. म्हणून ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज अहम ममतेचं चिंतनही सांगतो म्हणतात. तुम्हाला ऐकायचंय का? सावधानतेने ऐका. गजेंद्रानं भगवंताचा धावा सुरू केलेला आहे. देवाला हका मारत आहे. देवाता ईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावेल माझा. बरे केशिराजा कळू आले. देवा आता असं कर की ही मी आणि माझं आहे ना, त्याचा विसर पाड. तरच या आत्म्याला सुख वाटेल, या जीवाला बरं वाटेल, माझ्या नरदेहाचं कल्याण होईल, सार्थक होईल. हे आता मला कळून चुकलेलं आहे. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती. आपले कोणीच न होती हा निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीमध्ये बसलं, सज्जनाची संगत केली, चांगल्याच्या सहवासात राहिलं की खरंच कोणी कोणाचं नाही हे कळून चुकतं. ते मत मला आता कळालेलं आहे. तर या पाशबंधनातून भगवंता तुम्हाला सोडवावं ही माझी मनोमन तुला प्रार्थने. मदन मूर्ती मनमोहना, गोपाळ गोपिका रमणा, नटनाट्य कौशल्य काना, अहो संपन्ना सर्व गुणे, गुणवंता आणि निर्गुणा, सर्व साक्षी सर्व जाना, करोनी अकर्ता आपणा, निधी अभिमाना आतळो. होतो ते चिंतित मानसी, नवस फळले नवसी, जोडीत ते नारायणायसी, अविट जाशी नाश नाही. धरिले जीवे न सोडी पाय, आले या जीवित्वाचे काय, कैहे पावी जती ठाय, लाविली सोय संचिताने. मज तो पडली होती भुली, चित्ताची अपसव्य चाली. हाती मृगजळे होती मृगजळे गोवी केली, दृष्टी उघडली बरवे झाले. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण.
हे सांगा तुम्ही संत जन करा चित्त समाधान माझे. अशी अवस्था गजेंद्राची झालेली आहे. मी म्हणणे हा खोडा जाण, माझी श्रीती खीळ कठीण. ग्रह सामुग्री विविध धन, पाचारा संपूर्ण सुबद्ध. संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये मी एक कुणीतरी विशेष आहे. माझ्यामुळे हे घरबार चालतं. सगळ्या घरातल्या व्यक्तींचं पालन पोषण सांभाळ जतन हे मी करतो. हे म्हणजे कसं आहे माहितीये का? म्हणले जसा बैल असतो, म्हणले त्या बैलानं बळच काय करावं, बैलगाडीच्या जवळ जावं म्हणले, आणि त्या ज्वामध्ये आपलं शिंग घालावं, मुंडकं घालावं आणि बळच अडकवून घ्यावं म्हणले. म्हणजे खोड्यामध्ये अडकणं, स्वतःला साकडं पाडून घेणं, संकटात टाकणं म्हणजे हा मी आहे म्हणले. आणि माझी बायको म्हटलं, माझी स्त्री म्हटलं की मग तिथं काय आलं म्हटले, खीळ आली, खीळ. बैल बाहेर पडू नये, बैल चालू कार्यामध्ये त्या झोपलेल्या गाडीपासून ज्वापासून सुटून जाऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूला खीळ घातलेली असते. लांब सडक जाडजूड अशी खीळ घातलेली असते. ती खीळ सारखी शरीराला टोचते, रुतते. मग काही जण लाकडाची खीळ घालतात, काही जण तर लोखंडीच खीळ घालतात. आणि असं मी म्हणजे हा खोडा आहे, माझी स्त्री म्हणजे ती खीळ आहे, माझं धन, माझं घर, माझी गुरं ढोरं लेकरं बाळ, कोंबड्या कुत्र, हे सगळं म्हणणं म्हणजे ती गळ्याभोवती साप्ती असते बघा, त्या साप्तीनं स्वतःला बांधून घेतल्यासारखं आहे म्हणले. खरंच तुम्ही जरा डोकं लावून याचा हिशोब करा म्हटले, याचा विचार करा. आपण संसारामध्ये स्वतःहून बांधलो गेलोय. ते कशामुळं बांधलो गेलोय? मी आणि माझं म्हणण्यामुळं. हे घर माझं आहे, हे बायका लेकरं, ही जमीन जागा जुमला गाडी बंगला हे सगळं माझं आहे असं म्हणण्यामध्ये आपण अडकलोय आणि स्वतःला बांधून घेतलेलं आहे. म्हणजे हे कसं झालं, एखाद्यानं काय करायचं, एखाद्या खांबाला एखाद्या कासऱ्यानं एखाद्या दाव्यानं बांधून घ्यायचं. हात बांधून घ्यायचे, पाय बांधून घ्यायचे, स्वतःच बांधून घ्यायचे आणि मग ओरडायचं, मी या खांबाला बांधलो गेलोय, मला कुणीतरी सोडवा रे. आता आपण स्वतःहून बांधून घेतला असेल तर आपल्याला सोडवणारा कोण आहे? आपली सुटका आपल्यालाच करावं लागणार आहे.
म्हणून संत मंडळी म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. त्या संसाराच्या बंधनामध्ये तुम्ही अडकू नका, स्वतःला मुक्त करा. सगळा द्याना संसाराच्या गाड्या आपल्या बायकोच्या, मुलाच्या, सगळ्यांच्या ताब्यामध्ये. तुम्ही व्हा नामा निराळ, तुम्ही व्हा मोकळं. तुम्ही कशाला मालकी दाखवता, मालक बनता, मालक आहे म्हणता. अरे जगाचा मालक तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तिथं तुम्ही कोण आला मालक? कशाचं झाला मालक? काही नाही, तुम्ही कशाचं मालक नाही, कोणाची मालकीन नाही, कोणी कोणाचं नाही. मालक मालकिनीचं नाही आणि मालकीन मालकाची नाही. लेकरं बाळ, भाऊ बंद, इस्टेट, धनसंपदा, हे सगळं इथल्या इथंच राहणार आहे. जाताना फक्त नक्की आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे. कुणी आपल्याला त्या काळाच्या जबड्यातून सोडवणार नाही. कुणी आपल्या बरोबर येणार नाही. अशी अवस्था आहे बाबांनो. जरा स्वतःच्या मनाला, हृदयाला विचारा, आपण वागतोय ते खरं आहे का खोटं आहे? ते अपत्याची आनंद गुढी, तो खोडा घातल्यावरी बेडी. कर्म लौकिक सोजन आवडी, या बेडीची कडी खळखळीत. मुलं बाळ, माझी लेकरं, माझा मुलगा, माझी मुलगी, हे जर आपल्याला आनंद झाल्यासारखं वाटतं. कारण जोपर्यंत आपण तरुणाईत आहे, तर पहिल्यांदा वाटतं आपल्याला लग्न व्हावं. लग्न झाल्यावर बायको येईल, बायको आल्याबरोबर मी तिच्या बरोबर संसार करेन, आनंदात राहीन, दोघं जोडीनं राहीन, राजा राणी सारखं राहीन. पण ज्याचं लग्न झालंय त्यालाच कळतं, त्यालाच माहितीये की घरामध्ये ती लक्ष्मी रूपाने येते का लक्ष्मीच्या सवतीच्या रूपानं, म्हणजे औदशाच्या रूपाने येते. ज्याचं लग्न झालंय तो कधी सुखी नाही, त्याचा संसार कधी पूर्ण होत नाही. मग कालांतरानं वाटतं आपल्याला मुलबाळ झालं म्हणजे सुख वाटतं. जोपर्यंत मुलबाळ होत नाही तोपर्यंत ते जोडपं दुःखी असतं. आणि मग हे संसाराची बेडी पायामध्ये अडकल्यानंतर हळूहळू मुलबाळही होतं. पहिल्यांदा मुलबाळ होत नव्हतं म्हणून दुःख, पुन्हा मुलगा आपलं ऐकत नाही म्हणून दुःख, तोच मुलगा आपण जन्म देऊन आपल्याला सांभाळत नाही याचं दुःख. कितीतरी लोक दुःखी आहेत बघा. कितीतरी लोकांना अनाथ आश्रमामध्ये राहावं लागतं. कितीतरी लोकांना मुलगा मोठ्या हुद्द्यावर असताना, नोकरीवर असताना, क्लास 1 अधिकारी असताना दारोदारी भीक मागत हिंडावं लागतं. अहो, आपण भक्त पुंडलिकाचं पहिल्यांदा नाव घेतो. त्या भक्त पुंडलिकाच्या आई वडिलांना सुद्धा काशीमध्ये भीक मागितली. या काशी तीर्थावरी, या काशी तीर्थावरी, कुणी नौकरा हो थोडी. या काशी तीर्थावरी, कुणी आमची किव करा हो थोडी. कुणी द्या हो पैसा, कुणी द्या हो भाकरी. कुणी द्या हो पैसा, कुणी द्या हो भाकरी. या काशी तीर्थावरी.
या काशी तीर्थावरी कुणी कनव करा हो थोडी, कोणी केव करा हो थोडी, कोणी द्या हो पैसा, कोणी द्या हो भाकरी. ज्या पुंडलिकाला भक्तामध्ये आदराचं स्थान आहे, ज्या पुंडलिकासाठी भगवान परमात्मा उघडा पंढरपूरला आला, विठेवर उभा राहिला. युगे झाली 28, अजून कान मनसी बैस. तुकोबराया म्हणतात, का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी. युगे झाली 28, अजून का रे न मनसी बैस. अरे देव तुझ्यासाठी आला, तुला प्रसन्न झाला. का रे पुंडलिका तू माजलायस का म्हणले. अरे तुझ्या कसं लक्षात येत नाही, देव किती दिवस झालं उभा राहून विटेवरी. 28 युग होऊन गेले तरी तू अजून देवाला बस म्हणत नाहीस. म्हणजे भल्या भल्यांना सुद्धा कर्मगती गहन आहे, प्रारब्ध बलवत्तर आहे. कुणाला एक तिळभरही ढळू देत नाही, तसू भरही इकडं हलू देत नाही. एक कण भरही त्याला सुट्टी सवलत काही नाही. कर्माचा भोग प्रत्येकाला भोगावा लागतो. आणि आपण काय करतो, संसाराच्या बेडीमध्ये स्वतःला मात्र अडकवून घेतो. कर्मलौकिक स्वजनावडी, ये बेडीची कडी खळखळीत. कर्माचं लौकिक आपण जर श्रीमंत असू, आपल्याकडे पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, बंगला, गाडी माडी, नौकर चाकर सगळं काही असेल, तर आपले पै पाहुणे, आपले नातलग, आपले मित्रमंडळी आपल्याला किंमत देतात. नाहीतरी मग आपल्याला पाहुणा सुद्धा म्हणत नाहीत, मित्र मित्र म्हणत नाहीत. कुणी 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 किंमत देत नाही. म्हणून संत मंडळी म्हणतात, धनवंता लागी. इथं किंमत कुणाला आहे, धनवंता लागी. ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सर्व काही आहे, त्या धनवंतालाच इथं किंमत आहे. मग स्वजन असू द्या, मित्रमंडळी असू द्या, पै पाहुणे असू द्या, शेजारी पाजारी असू द्या, धनवंतासाठीच, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत असेल तर त्याला मान्य करतात, नाहीतरी कुणी किंमत देत नाही. अशी अवस्था आहे. खोडा खिळी त्यावरी बेडी, कृपण त्याची हात कडी. हे कुटुंब धाडीची बांधवडी, त्याही वरी भरडी नित्य विषय. असा खोड्यामध्ये तो अडकतो, त्याला खीळ घातलेली असते. मग त्याच्या अंगामध्ये एक वारं शिरतं, त्याच्या हातामध्ये बेडी घातली जाते. आणि ती बेडी कृपणतेची, कंजूसपणाची घातली जाते. पैसा फक्त कमवायचा, साठवायचा, पण तो खर्चायचा नाही. पैसा खर्चायचा म्हटलं
की त्याचा एक जीव जातो की काय असं वाटतं. एक जीव येतो की काय, एक जीव जातो की काय. म्हणजे पैसा खर्चायला नको, फक्त पैसा साठवायचा, पै 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 करून गाठोडं करायचं आणि हातात हातकडी घातल्यासारखं कुटुंबामध्ये कळणा कोंडा, साधी राहणी, आणि त्याच्यामध्ये पुन्हा विषयाला थारा दिलेला असतो, विषयाला किंमत दिलेली असते आणि तो विषय भोगण्यामध्येच रममान होतो. पहिला एक खोडा घातला जायचा. तो खोडा कसा असायचा भाविक हो, 2 हात बांधले जायचे. जो मुलगा आगावपणा करतो त्याला वटणीवर आणण्यासाठी पहिला खोडा घातला जायचा. मग त्याचे 2 हात बांधायचे, 2 पाय बांधायचे, 2 हातामधून काठी घालायची, 2 पायामध्ये अडकवायची, त्याला उताना करायचा. त्या काठीच्या खालून मुंडकं त्याचं घालायचं आणि ती काठी खुंटीला अडकवायची. जोपर्यंत तो चुकलं म्हणत नाही, जोपर्यंत गयावया करत नाही, कितीतरी तास त्याला सोडलं जात नव्हतं. म्हणजे असे हे संसाराचे खोडे आहेत म्हणजे, अशी ही संसाराची बेडी आहे म्हणजे. त्या संसाराच्या बेडीमुळं लांडी लबाडी करावी लागते, चोरी शिंदळकी करावी लागते, खोटं नाटं बोलावं लागतं. संसार फार दुस्तर आहे, फार वाईट आहे, विचित्र आहे. खोड्याची खिळते श्री कठीण, त्या कठीणपणाचे विंदान, निज माते ते त्या गुण, श्री आपणा आप्त होयम. ह्या संसार रूपी खोड्याला जर आपण झुंपलो गेलो, आपण हटलो गेलो, तर मग बायको आपली मालकीन होते. तिनं बस म्हणाल तिथं बसावं लागतं, तिनं उठ म्हटलं की उठावं लागतं. मग कुणी कितीही मोठा असेल, राजा असेल, देव असेल, संत साधू असेल, महाराज असेल, कुणी असेल, त्याला बायकोच्या तावडीतून सुटता येत नाही. तो अगदी त्या बायकोचा नंदी बैल होऊन राहतो, ताटाखालचं मांजर होऊन राहतो. कारण शब्द वापरलेला आहे श्री कठीण. श्री इतके निष्ठुर आहे, तिचे दाखवायचे दात वेगळे असतात, तिचे खायचे दात वेगळे असतात. तिच्याकडे 36 नखरे असतात. एक जरी नखरा एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाला दाखवला तर तो आयुष्यातून उठू शकतो. ते किती कठीण असते. आपल्याला वाटतं आपली बायको मायाळू आहे, आपली बायको दयाळू आहे, लय प्रेम करते माझ्यावर. नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे. कोणी कोणावर उगाचच प्रेम करत नाही. कुणाचं नडलंय कुणावर प्रेम करायला, माया लावायला. हे तो सगळे संपत्तीचे सोयीरे. कठीणपणाचं विंदान नात्रय तुम्हाला सांगतो म्हणतात. आता बायको कोण आहे? स्त्री आहे.
तुला जन्म देणारी आई कोण होती? स्त्रीच ना. मग जन्म देणाऱ्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला तिच्या पोटामध्ये वागवलं. प्रसूतीच्या कळा सोसून वेदना देऊन तुला जन्म दिला. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, रक्ताचं पाणी केलं. रात्रंदिवस तुझ्यासाठी आई झटली, झोंबली, जागली. लहानाचं मोठा केला. तो थोडासा मोठा झाला. आई वडिलांनी तू प्रौढ झाल्यानंतर, वयात आल्यानंतर तुझं लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर तो आई वडिलापासून विभक्त झाला, वेगळा राहिला. हे कसं चालेल म्हणले? म्हणजे आपल्या आईला त्यागून दिलं. दुसरी एक नवीन स्त्री घरामध्ये आली, दुसरी एक बाहुली घरामध्ये आली आणि ती तुला जवळची वाटू लागली. खरंच संसार वाईट आहे की नाही बघा. विचार करा किती विचित्र आहे. आणि हे प्रत्येकाच्या घरोघरी आहे. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली म्हणतात तशी अवस्था आहे. सगळ्याच सारखंच आहे. कोण यातनं आवडायला निवडायला कुणी नाही. तुमचं सारखंच आहे, माझं सारखंच आहे, ज्ञानाचं सारखंच आहे, अज्ञानाचं सारखंच आहे. लगीन झाल्यावर किती दिवस आपण एका घरामध्ये राहतो, आई वडिला सोबत राहतो. अहो एक दिवस सुद्धा तसं राहत नाही आपण. आई वडिलापासून विभक्त होतो आणि या दुसऱ्या घरात आलेल्या स्त्रीचा आपण आप्त बनतो. आप्त. काय काय तर म्हणतात, तू नाही तर मी सुद्धा नाही, तुझ्यासाठी काय पण वाटेल ते करीन. चंद्र सूर्य तारे तुला आणून देईन. बोल काय पाहिजे ते. तुला कोल्हापूर, पन्हाळा, काश्मीर, गोवा सगळीकडे फिरायला नेहीन. तुझी आऊस पुरवीन. तुला सोन्यानं मडवीन, दागिन्यानं घडवीन. काय काय वाटेल ते बोलतात. म्हणजे ती स्त्री किती जवळची वाटते. आपण तिच्या किती अंकित जातो. हा संसाराचा खोडा किती वाईट आहे. संसाराची बेडी एकदा पायामध्ये पडली, लग्न झालं, या जन्मामध्ये पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा मरणे, मरण्याशिवाय सुट्टी नाही म्हणतात. मातृसेवा वेद विहिती ते सोडून या निश्चिती. श्रीकामाची आसक्ती वश करीती पुरुषाते. ग्रंथ काय सांगतात, पोथी पुराण काय सांगतात, संत मंडळी काय सांगतात. आई वडील जिवंत असताना काशीला जायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही, देवाच्या मंदिरात फेऱ्या घालायची गरज नाही. आई वडील हे साक्षात परमेश्वर आहेत, ईश्वर आहेत, देव आहेत. आई वडिलांची सेवा केली, देवाची सेवा करायची गरज नाही असं सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण ते ऐकलेलं असतं, आपल्याला माहीत असतं. आई वडील जन्मदात्री हे दैवत आहेत आपले. बाकीच्या देवाला जायची गरज नाही. पण लग्न झालं न बायको आली की आपल्याला ती बायको आवडते. का आवडते?
तर विषय वासनेमुळे आवडते. श्रीकाम ज्याच्या चित्ती ते माय बहिणी ती नोळखती. ज्याला बायको आवडते ना त्याला आई बहीण काका मामा बाप चुलता कुणी कुणी आवडत नाही. मग देव आवडायचं तर सोडाच. अहो चालती बोलती जवळची नाती आवडत नाहीत. फक्त त्याला ती भिंगरी आवडते, बायको आवडते. तो तिच्यामध्ये आसक्त होतो. एखाद कुत्र कसं भाकर टाकल्यानंतर शेपूट हलवतं, गोंडा घोळतं, तसं रात्रंदिवस तो बायको जवळ गोंडा घोळतो. जसं कुत्र बाहेर जीभ काढून लळ 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 करून वस 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 करत, तशी कुत्र्यासारखी अवस्था ही स्त्री पुरुषाची करते. ग्रंथ करते नात्रया सांगतात, दरवेशियाचे वानर जैसे पुरुषासी वस करी तैसे, नाचवी तैसे नाचे बैसे अनारीसे न करवे. अहो ह्याला काहीच स्वतंत्रता नसते. बायकोचा गुलाम झालेला असतो. बायकोचा नौकर इथपर्यंत ठीक आहे, बायकोचा सेवक इथपर्यंत ठीक आहे. स्वतःला मालक समजतो. मालक असतो का गडी असतो? नात्रया म्हणतात मालक वगैरे काही नाही, बायको त्याची मालक असते. हा नवरा नसतो, बायको त्याचा नवरा असते. हा बायकोची बायको असतो. याला काही स्वतंत्रता नसते. जसं ते वानर घेऊन खेळ करणारे येतात, त्याला थोडेसे फुटाणे देतात आणि ते दरवेशी वानराला माकडाला खेळ करून नाचवतात. तशी ही स्त्री याला त्या माकडासारखं नाचवते. थोडस फुटाणे दिल्यासारखं काहीतरी देते आणि हा तिच्या तालावर नाचतो. म्हणून म्हणतात माकड जैसे गारुडियाचे स्त्रियेचे नि छंदे नाचे. अरे स्त्रीच्या छंदावर नाचतो. तिने एवढं अंकित करून घेतलेलं असतं, आपल्या ताब्यात घेतलेलं असतं की पुढचं चरण म्हणतं नाचवी तैसे नाचे वैसे. तिच्या तालावर हा नाचतो. तिनं चुप म्हटलं की गप बसतो. तिनं उठ म्हटलं की उठतो. खाली बस म्हटलं बसतो. म्हणजे सगळं तिच्या तालावर नसतो. ह्याला पदरनं स्वतः काही करता येत नाही. आणा म्हटलं की आणावं लागतं. बाजारला जावा म्हटलं की बाजारला जावं लागतं. शेतात कामाला जावा म्हटलं की शेतात कामाला जावं लागतं. पण ती कधी म्हणत नाही सुखानं आराम करा, आनंद घ्या, विश्रांती घ्या, तुम्ही दमलाय भागलाय. असं कधी तिच्या वाचे वाटे येतं का बघा. आणि आलं तर ते कधीतरी एखाद्या माता माऊलीच्या मुखातून येत असेल. सगळ्या हाताची बोटं सारखी नसतात. पण ग्रंथ करते म्हणतात हितून तिथून समुद्र वलयांकित जेवढी पृथ्वी आहे तेवढ्या पृथ्वीवर बायका हे नवऱ्याचा हाल हाल करतात. आणि हाल 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 करून कुत्र्यासारखा हाल होऊन त्याला एक दिवस हे जग सोडून जावं लागतं. पुढची ओवी काय म्हणते ती ऐका. जैसे पाळिले का स्वाना तैसा होय श्री आधीन, लावल्या लागे वसवसून वरिल्या मौन धरून राही. ज्याप्रमाणे पाळलेलं कुत्र असतं ना त्या कुत्र्यावर याची गत असते हो म्हणले. फार परखड नात्रया बोलतात हा. कुत्र्यापेक्षा याचं जीवन बरं म्हणतात.
वाईट म्हणतात याचं जीवन, कुत्र्यापेक्षा सुद्धा वाईट. धापा टाकून पळून 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 मानव देह मिळून कुत्र्यासारखं वागतं. बायको जवळ गोंडा घोळत, ती वसवसून पाठी लागते. बघा, कुत्रा कुत्रीचं तुम्ही बघितलेलं आहे का? कुत्रा कुत्रीच्या मागे लागतो आणि कुत्री वस करून माघारी तोंड फिरवते, भोभो करते, गुरकावते. तरी तसंच कुत्रा हळूहळू मान खाली घालून तिच्या मागे पळतं. तिनं किती पण वसवसून पाठी लागू द्या, तिनं किती पण टाकून देऊन बोलू द्या, हे तिला माझी प्रियतमा म्हणतं, महाराणी म्हणतं, माझी श्रीदेवी म्हणतो, माझी हेमा मालिनी म्हणतो. काय वाटेल ते उपमा देत. ती कुत्र्या निपट बोलते तरी याला लाज नसते म्हणतात. याला बोलायची, तोंडातनं एक शब्द काढायची सुद्धा याला मुभा नसते, याला सवय नाही. आणि मग हा काय करतो, तोंडात मूग गिळून गप बसल्यासारखा गप बसतो. बायकोच्या पुढे एक शब्द बोलत नाही. म्हणूनच म्हणतात, जगाला भारी बायकोच्या आरी. एवढंच नाही म्हणले तर ती वसवसून पाठी लागते, तरी सुद्धा तो गोप गुमान आपलं शेपूट ढुंगणात घालून तिथंच बसतो. म्हणजे अशी कुत्र्यापेक्षा निपट. आपण म्हणतो कुत्र्याला हाड म्हणलं तर ते निघून जात, पण माणसाच्या स्वभाव गुणधर्माला औषध नाही. कुत्र्याला हाड म्हणलं तर ते हाडूक टाकेल, पण माणूस विचित्र आहे. म्हणजे बायको किती पण वसवसून पाठी लागू द्या, ते आपला स्वभाव बदलत नाही. मातृसेवा भुक्ती मुक्ती, जे म्हणती ते माता त्यागीती. श्रीकामाची आसक्ती ज्ञाते होती अतिभ्रांत. नात्रेने गोम सांगितलेले आहे. गोम म्हणजे वर्म सांगितलेलं आहे. लय शाने आहेत ना, लय शिकलेले आहेत ना, लय हुशार आहेत ना, त्यांच्या अंगातच लय रग असते. म्हणजे त्यांच्या अंगातच लय मस्ती असते. म्हणजे आई बापापासून वेगळं राहायचं, बायकोच्या तालावर नाचायचं. ही अडाणी माणसं, न शिकलेली माणसं, गावाकडची माणसं हे लय करत नाहीत. असं नाही लय वागत. म्हणले बायकोला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण लय ज्ञानी माणसं आहे ती, लय ज्यांना ग्रंथाचं शास्त्राचं ज्ञान आहे, लय बुवाबाजी करतात, स्वतःला देवाचा भक्त समजतात, महाराज समजतात. अशी माणसंच आपल्या आई वडिलांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि आपण बायको बरोबर संसार करतात, श्रीकामाच्या अधीन होतात. स्वतःला शाना समजणाराच अतिशाना त्याचा बैल रिकामा अशा अवस्थेला पोहोचतो. अज्ञानाची अशी अवस्था नसते. म्हणले जर एखादा कमी शाळा शिकला असेल, शाळेलाच गेला नसेल, तर तो आई वडिलांना चांगलं सांभाळतो. त्याच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती असते, सगळे गोळ्यामेळ्यानं राहतात, सगळे एकमेकांच्या ऐकण्यात असतात, सगळा संसार कसा त्याचा आनंदात चाललेला असतो. पण स्वतःला विद्वान समजणारे, स्वतःला ज्ञानी समजणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे स्वतः मात्र शेण खातात, स्वतः मात्र वागायला चुकतात, स्वतः मात्र मार्ग सोडतात आणि दुसऱ्याला सांगतात मार्ग सोडू नये.
तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही जर तसं वागत नसाल तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार कुणी दिला? जे आईवडिलांचं त्याग करत असतील, आईवडिलांना दूर लोटत असतील, आईवडिलांचा राग करत असतील, स्त्रीच्या अधीन बायकोच्या ऐकण्यात जे जात असतील, ते भुललेत म्हणले, बिघडले असे बिघडलेले बरेच ज्ञानीच आहेत असं नात्रय सांगतात. भ्रांती माझी सप्तपाश, अहंदार पुत्र पाश, ग्रहधन स्वजन पाश, आशा पास सातवा. संसारामध्ये आपल्याला एका दाव्यानं बांधलं जात नाही म्हणले. बैलाला एका सापटीनं तर बांधलं जातं हो. एक कासरा बैलाला लावलेला असतो. पण संसाराच्या या रथाला जर आपल्याला झुंपलं, आपण जर या संसारामध्ये अडकलो तर 7 कासरे लावलेले असतात म्हणजे 7 दाव्यांनी आपल्याला बांधलेलं असतं. ती 7 दावी कोणकोणती नात्रया सांगतात. पहिला अहंकाराचा एक आसरा आपल्याला लावलेला असतो. मी हा मी जो आहे ना फार दुःखाचं कारण आहे. मी अमका, मी लय मोठा, मला अजून तुम्ही ओळखलं नाही, मी कोण आहे तुम्हाला माहित नाही, माझा हिसका तुम्हाला दाखवीन, मग तुम्हाला कळेल मी कोण आहे. हा जो अहंकार आहे ना, गर्व आहे ना, ताटा आहे ना, त्याचा एक कासरा संसारामध्ये पहिल्यांदा लावला जातो. दुसरा कासरा कोणता लावला जातो तर नात्रय सांगतात. आपण जन्माला आलेली मुलं, आपली मुलं लहानाची मोठी करतो. पोरग मोठं झालं की आई वडिलाचं ऐकत नाही, ही सगळ्यांची बोंब आहे. मग आपण पै पाहुण्याकडे जातो, मित्रमंडळीकडे जातो, बसायला उठायला जातो, गप्पा मारायला जातो. काय हो, काय केलं तर आमचं पोरग ऐकत नाही, जरा आगावपणाच करतोय हो. त्याला चांगलं सांगितलेलं कळतच नाही. मग असं करा की म्हणते, त्याचं लग्न करा. म्हणजे आता वळणीवर नाही म्हणताना, आता वटणीवर नाही ना, त्याला वटणीवर आणायचं असेल तर बांधा त्याच्या गळ्याला जावं. म्हणून त्याला वटणीवर आणण्यासाठी दुसरा कासरा बांधला जातो. त्याला बायको करून दिली जाते. म्हणजे पहिला मीपणाचं दाव, दुसरं त्याच्या गळ्यात एक दाव बांधलं जातं, ती म्हणजे बायको करून दिली जाते. आता आपण काय म्हणतो, 2 हाताचे 4 हात झाले पाहिजे. म्हणजे याला कमवायची अक्कल नसते, याला जगायचं अवघड असतं. आजपर्यंत आई वडिलाच्या जीवावर जगलेला असतो. पुन्हा याची बायको घरात आणली जाते. आई वडील म्हणतात मग आता एका संग दोघाला जगवायचं कोणी, म्हणून आई वडिलांना म्हणावं लागतं, तू बाबा तुझी सोय कर. मग तो ज्ञानी असेल, बुवा असेल, विद्वान असेल, पंडित असेल, कुणीही असेल, किती जरी मोठा शहाणा असला तर आई वडिलांनी त्याची सोय करायला सांगितल्यानंतर त्याला वेगळं राहावं लागतं. आणि तो वेगळा राहिला की मग शास्त्र म्हणतं बायकोच्या ऐकण्यात गेला, बैल झाला, कुत्रा झाला, गाढव झाला, ताटाखालचं मांजर झाला, बायकोच ऐकतो
आई वडिलाला मानत नाही, आई वडिलाचं ऐकत नाही, म्हणजे हा दोष लागतो. म्हणजे संसारामध्ये वागायचं कसं, संसारामध्ये चालायचं कसं, संसारामध्ये बोलायचं कसं, संसारामध्ये राहायचं नेमकं कसं, ऐकावं तरी कुणाचं. म्हणून म्हणतात ऐकावे जनाचे, करावे मनाचे. जग तुम्हाला जगू पण देत नाही, समाज तुम्हाला मरू पण देत नाही, अशी अवस्था या समाजाची आहे. आपलं चिंतन काय चालू आहे, तर दोष कसे अंगाला चिटकतात, सप्तपाशामध्ये आपण कसं बंधन होतो आणि मग आपण वेगळं राहतो, नवरा बायकोचा संसार करू लागतो आणि दोघांच्या मनोमिलनातून, दोघांच्या एकीतून एक दिवस पुत्र निदान आपल्या पोटी जन्माला येतं. आणि पुत्र जन्माला येणं म्हणजे घरामध्ये तिसरी व्यक्ती येणं, म्हणजे तिसरं दावं आपल्याला मुलगा किंवा मुलगी झाल्याबरोबर लागतं. म्हणजे 3 दाव्यामध्ये, 3 कासऱ्यामध्ये, 3 बंधनामध्ये, 3 पाशामध्ये आपल्याला बांधलं जातं. आता आई वडिलांनी सोय करायला सांगितल्यानंतर आपण वेगळं राहिलेलं असतो. वेगळं राहिल्यानंतर मूळ घरातून आपल्याला हाकलून दिलेलं असतं, किंवा आपण आपल्या बायकोला घेऊन बाहेर निघालेलो असतो. त्यावेळेस आपल्याकडं राहायला घर नसतं, भले छप्पर का असेना. आपल्याला आश्रयासाठी काही एक जागा नसते. आपण झाडाखाली तर राहू शकत नाही, पक्षी काय झाडावर घरटं घालायला. बर माणसाला घर बनवणं सोपं नाही आजकाल. म्हणून त्याला वाटतं एक आपण चांगला बंगला बांधावा, असा बंगला बांधावा की आपल्या गावातच आपल्या बंगल्यासारखा कुणाचा बंगलाच नसावा. हम करेगा तम करेगा, असं करावं तसं करावं, घर बांधावं, बंगला बांधावा. पण जुनी माणसं म्हणतात एक तर घर बांधून बघावं, एक तर लगीन करून बघावं, नाहीतर एक विहीर पाडून बघावी. ह्या 3 गोष्टी फार अवघड आहेत. म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाहीत. आणि मग हा घर बांधण्यासाठी अट्टास करू लागतो, काबाड कष्ट करू लागतो, रात्रंदिवस पैसा कमवू लागतो, संसारामध्ये झटे घेऊ लागतो. हे 4थं दावं घरासाठी लावलेलं आहे. या 4थ्या पाशामध्ये आपण अडकतो, ग्रह पाशामध्ये आपण अडकतो. आता घर बांधलं, वास्तुक शांती घालायची, भला मोठा बंगला तयार झाला, पाहुण्या रावळ्यांना पत्रिका द्यायची आहे, आमंत्रण द्यायचं आहे. मग बायकोकडचे, आई वडिलाकडचे, मित्रमंडळी, गावातली मंडळी, आमंत्रित निमंत्रित, पै पाहुणे, तोंडान तोंड ओळखीचा असतो, पाहुण्यानं पाहुणा असतो, मित्रानं मित्र असतो. ह्या सगळ्यांना बोलवायचं, सगळ्यांची बडदास्त करायची, म्हणजे स्वजनांची मिजाज, त्यांची ऐट सांभाळायची, त्यांना मान पान, आदर सत्कार, सन्मान, या बसा, आगतम सुस्वागतम, स्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम, या बसा, नमस्ते.
म्हणजे हे स्वजन जे असतात त्या स्वजनाचा 6वा पाश आहे. याच्यामध्ये एक 5वा पाश आहे. एवढं घर बांधण्यासाठी पै पाहुणे मित्र मंडळी आमंत्रित निमंत्रित सगळे मंडळी यांची बडदास्त ठेवायची असेल, यांना खुश करायचं असेल तर आपल्याकडं तेवढा पैसा लागतो. तेवढाच लागतो का? भरपूर लागतो. आणि हे धन जे आहे ह्या धनाचा पाश 5वा पाश आहे. स्वजनाचा पाश 6वा पाश आहे. आणि मग असं करत करत आपलं वय किती झालं, आपण डोळ्यानं आंधळे होऊ लागलो, दृष्टी कमी आली, चष्मा लागतो, कानानं बहिरे झालो, कानातली मशीन लागते, तोंडाची हाडं दिसू लागली, गालामध्ये खळगे पडले, केस पांढरे झाले, इंद्रिय जर्जर झाली, तरीही आपली आशा सुटत नाही. तरी आपला मालकीपणा सुटत नाही. कारभार आपणच करावा वाटतो, आपणच मालक असावं वाटतं. आज नाही तर उद्या चांगलं होईल, आज नाही तर उद्या सुख मिळेल. सुख 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 करत त्याच्या जीवनाचं कधी शुकशुक होतं आणि हा इहलोक कधी सोडून जातो हे त्याला कळत नाही. असा 7वा पाश म्हणजे आशा पास आहे. म्हणजे आशा ही फार वाईट आहे. म्हणून म्हणतात सगळं जग मेलं, आजा मेला, पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तोही गेला. सगळे गेलेले, आपण ही जाणार आहे. पण कुणी याच्यातून सावधान होतो का? कुणी सुधरतो का? कुणी सुधरत नाही. म्हणून आशेच्या या पाशामध्ये अडकल्यामुळं जीवाचा नाश होतो. म्हणून संत मंडळी तुकोबराया म्हणतात, आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने. ज्याला गोसावी व्हायचंय, अंगाला राख लावून फिरायचे, संसार सोडायचा आहे ना, त्यानं संसार सोडायची गरज नाही, लेकरं बाळ सोडायची गरज नाही. आधी मनातली आशा काढून टाकायची. मी असं करीन, मी तसं करीन, मला असं होईल, तसं होईल, मला अमुक मिळेल, मी अमुक कमवीन, अमुक करीन. ही सगळी आशा अगोदर मुळापासून काढून टाकायची. तरच आपलं भलं होईल, तरच आपलं चांगलं होईल, तरच आपलं सार्थक होईल. अन्यथा नाही. आणि चांगलं व्हायचं असेल, आशा खणून काढायची असेल, त्यासाठी काय करावं लागतं? नात्र या मार्ग सांगतात. संत संगती नाही ज्यासी, राम नाम नाटवे त्यासी, ते गुंतले कर्म पाशी, हृदयस्तेसी नवे भेटी. ज्याला चांगल्या लोकांची संगत करता येत नाही, म्हणजे वाईट लोकांची संगती असते. वाईट लोक कधीही चांगलं सांगत नाहीत. वाईट लोक इतके वाईट असतात की भयंकर. त्यांना दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं कधीच वाटत नाही. आणि असं वाटत असेल तर ती वाईट कशी?
जी वाईट असतात ते चांगलं शिकवत नाहीत आणि हा चांगल्याच्या संगतीला लागत नाही. चांगले म्हणजे संत सज्जन साधू आणि यांच्या संगतीला नाही लागल्यामुळं भगवंताचं भजन, भगवंताची सेवा, भगवंताची पूजा अर्चा, भगवंताची भक्ती याच्या हातून घडत नाही. आयुष्यामध्ये त्याला एकदाच तो देवळात गेलेला असतो बाशिंग सोडायला किंवा नवरा नवरी पाया पडायला. याच्या व्यतिरिक्त त्याला देव माहीत नसतो, देऊळ कुणीकडे माहीत नसतं. भगवंताचं नामचिंतन त्याला कधी आठवत नाही. आपलं घर भलं, आपला संसार भला, आपली बायका पोरं आणि आपण याच्या पलीकडे त्याला काही कळत नसतं. म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. एक आवा म्हणजे स्त्री पंढरपूरला निघालेली असते. तिला वाटतं आपणही वारीला जावं, आपणही भगवंताच्या दर्शनाला जावं, कृत्य व्हावं. पण जाताना सुनेला सांगते, अमुक ठिकाणी कोंबडी अंडी घालते, ती अंडी नीट काढ बर का, नाहीतर कुत्रं मांजर जाईल खाऊन टाकेल. दरवाजा उघडा सोडू नको, शेजारणीच्या घरला जाऊ नको, घराकडे लक्ष ठेव. मी लगेच जाते लगेच येते. पुढं निघाली, तिचं तोंड सारखं माघारी असतं. सांगितलेलं लक्षात येतंय का? कुलूप लाव सगळ्या घराला खोलीला, निवांत तू ध्यान राखत झाडाखाली बस, लक्ष ठेव सगळं. जाऊ का? जाते बर का मी. वेशीपर्यंत जाते, वेशीपासून तिला वाटतं नको 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 नको, ही नवीन आहे सून, ही काही नीट घर सांभाळणार नाही. कोण मागतकरी येतील, कोण चाकाचोळ्याच्या उद्देशानं चोरटी येतील, कोण भंगारवाला येईल, कोण भांडीवाली येईल, अजून कोण भिक्षुक येतील, फसवून हिच्याकडून लुबाडून नेतील, झोंबाडतील आणि वेशीपासून माघारी येते. आणि मग काय म्हणते, कशाला जाऊ दूर, माझे इथेच पंढरपूर. लय पंढरपूर लांब आहे ग बाई म्हणते. कशाला जाऊ, जायला वेळ तेवढाच लागायचा, यायला वेळ तेवढाच लागायचा. एसटीतनं उतरल्यावर पुन्हा मंदिरापर्यंत चालत जायला तेवढाच वेळ, पाय दुखायचे, पुन्हा तिथं बारी किती आहे कुणास ठाऊक, मला दर्शन मिळालं का नाही. त्यापेक्षा कशाला एवढ्या लांबच्या पल्ल्याला जाऊ, माझं घर माझा संसार म्हणजेच माझं पंढरपूर आहे म्हणते. म्हणजे संसारामध्ये गुंतलेल्या जीवाची काय अवस्था असते. भगवंतापासून तो दुरावतो, परमार्थापासून दुरावतो, नामचिंतन करत नाही. गमतीचा विषय यातला सोडा भाविक हो. परमार्थ म्हणजे गंमत नव्हे, रामायण म्हणजे गंमत नाही. हसण्यासाठी खिदळण्यासाठी गंमत म्हणून रामायण नाही. रामायणातून काय शिकायचंय तर याच्यातून काय घ्यायचंय
आपली अवस्था काय आहे, आपण कोणत्या अवस्थेला पोचायचंय. का आपण अशाच गटकाळ्या खात त्या संसाराच्या राट गाडग्यामध्ये, त्या भव नदीमध्ये बुडून मरून जायचंय. याच्यातून नात्रयांना काय सांगायचंय, चांगल्याची संगत करावी, संताची संगत करावी, भगवंताचं नामचिंतन, भगवंताची सेवा आपोआप घडते. आणि जर तुम्ही हे नाही केलं, संसार केला, अरे संसार जसा तवा चुल्यावर. संसार कसा आहे तर जसा तवा चुल्यावर आहे. अहो तुम्हाला भाकरी खाऊ वाटते, चपाती खाऊ वाटते, धपाट करायचंय, काही करायचंय, पण तो तवा चुल्यावर ठेवावा लागतो. त्या तव्याला किती पोळत असेल हो, कोणी विचार करतं का? तवा किती तापल्यानंतर मग भाकरी पचते. तवा जर नाही तापला आणि भाकरी जर आपण त्याच्यामध्ये टाकली तर ती भाकरी उलटायला सुद्धा येत नाही. भाकरी करायची म्हटलं तर भाकरी पण सहजासहजी बनत नाही. एक भाकरीचा विषय चालू आहे. प्रत्येकाला किती भाकरी लागतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याच्या त्याच्या पोटानुसार, ज्याच्या त्याच्या सवयीनुसार, ज्याच्या त्याच्या भुकेचा प्रश्न आहे. पण संसार कसा आहे, अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तवा तापलेला असतो, तव्याचे चटके बसतात. भाकर तापलेली असते, भाकरीचे चटके बसतात. उलतन तापलेलं असतं, उलतण्याचे चटके बसतात. अहो साधी भाकरी तव्यातून काढताना, टोपल्यामध्ये टाकताना साधी त्यातून वाफ जरी निघाली किती भयंकर पोळतो. मग त्या तव्याला किती पोळत असेल. भाकरी गरम होत असताना भाकरीला किती चटके बसत असतील. भाकरी करणाऱ्याला काही चटके बसत नाही. आणि हे भाकरी, तवा, चूल हे काय आहे माहितीये का? नात्रया म्हणतात हे कर्म आहे, कर्म. तुम्ही काय कर्म करताय? भाकरीचं पीठ मळलं, भाकरी करायला घेतली तर त्याची भाकरीच होणार आहे. कणिक मळायला घेतली तर कणकीपासून चपातीच होणार आहे. म्हणजे जे जे तुम्ही आज कर्म करणार आहे, जे जे हे हातानं पेरणार आहे तेच उगवणार आहे, तेच फळाला येणार आहे. त्याला फळ काही दुसरं तिसरं लागणार नाही. आई वडिलाला तुम्ही नाही सांभाळलं तर तुम्हाला कोण सांभाळणार आहे? हे त्या झाडाला फळ येणार आहे. आई वडिलांनी तुम्हाला घरातून हाकलून दिलं, कशासाठी दिलं? तुम्ही सुधरावं, तुम्ही कमवून आणावं, तुम्ही संसाराचा गाडा चालवायला शिकावं, सगळ्यांना गोळ्या मेळ्यानं वागवायला शिकावं, अक्कलदार तुम्हाला उगवावी, अक्कल यावी. म्हणून आई वडिलांचा हा अट्टास असतो. पण आई वडिलांनी मला घराबाहेर काढलं म्हणून मी वेगळं राहिलो म्हणून आई वडिलांनी म्हणावं हा बायकोच्या ऐकण्यात गेला. आणि असं जर सगळीकडून चिंतन केलं तर भाविक हो, संसारामध्ये जगणंच मुश्किल होऊन जातं. जीवन असंच असतं. जीवनात कधी निराश व्हायचं नसतं.
अडकळत, होरपळत, तडपडत, धडपडत जीवन जगायचं असतं. जीवन जगता जगता, चालता चालता पळायचं असतं. पळता पळता, धावता धावता आपण पडतो, अडखळतो. अडखळलो, पडलो तरी पुन्हा उठायचं असतं. संसारामध्ये कधी निराश व्हायचं नसतं. संसारामध्ये पुन्हा उठायचं असतं, पुन्हा चालायचं असतं. आणि संसारामध्ये जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर चांगल्याची संगत करायची असते. भगवंताचं नामचिंतन करायचं असतं. भगवान परमात्मा आपल्याला सद्बुद्धी देतो, सुख देतो, शांती देतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला आपण सुख दुःख सांगायला गेलं पाहिजे. देव आपल्याकडे येईल एवढं आपण मोठे नाही, एवढी आपली भक्ती नाही, म्हणून आपण देवाकडे जायचं, म्हणून पंढरीला जायचं. आपल्याला सुख पाहिजे ना. सुखाचा सागर उभा असे विठेवर, विठेवर उभाय. तो म्हणतो यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माझं नाव घ्या तुम्ही, माझ्या दर्शनाला या तुम्ही, माझं रूप पहा तुम्ही. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाची आगर, बापर कुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून तुम्ही काय करा, तर संताची संगत धरा. संताची संगती आपल्या भल्यासाठी धरा. नाहीतर काय काय मंडळी काय करतात माहितीये का, संताची संगत धरतात, संताच्या सानिध्यात राहतात, संताची सगळी माहिती करून घेतात, पण त्याच संताला पुन्हा नावं ठेवतात. तुकोबारायांनी त्यांच्यासाठी सुद्धा एक अभंग लिहून ठेवलेला आहे. संत संगती न करावा वास, एखादे गुण दोष अंगायती. आपण आपल्या संताची, आपल्या गुरुची, ज्यानं आपल्याला शिकवलं, सांगितलं, परमार्थामध्ये शहाणं केलं, उच्च पदापर्यंत पोहोचवलं, त्याला जर आपण नावं ठेवायची असतील, हा असाच करतो, हा तसंच करतो, हा असाच वागतो, हा कीर्तनाला अभंग असाच घेतो, तसा घ्यायला पाहिजे, याचं चिंतन असं करायला पाहिजे, असाच करतो, हे तुम्ही गुरुला सांगावं, तुम्ही संताला सांगावं, त्यांच्या चुका काढाव्या, त्यांच्या गुणदोषाचं वर्णन करावं. एवढे तुम्ही मोठे आहात का? संताची संगती आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी करावं. निश्चित आपल्या जीवनाचं सोनं होईल. ग्रंथकर्ते नात्रया म्हणतात. आणि जे कर्मपाशामध्ये, संसारामध्ये अडकले, ज्यांना देवधर्म कळत नाही, त्यांना भगवंताची भेटी कधी सुद्धा घडणार नाही.
देव आतमध्ये असून तो त्याला कळत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुझं आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. अरे देव तुझ्यातच आहे, तो तुला कळत नाही. पण देव आतमध्ये राहण्यासाठी त्याला पवित्र अशी जागा करून दिली पाहिजे. विषयांचं निर्दळन केलं पाहिजे. षडविकार नाहीसे झाले पाहिजेत. षडविकार आपले वैरी आहे. पहिल्यांदा चिंता या देहाच्या बाहेर गेली पाहिजे आणि चिंतन आपण भगवंताचं केलं पाहिजे. तर मग तो भगवान परमात्मा आपल्याला भेटतो. सप्तपाशाचे छेदन करावया एक सतसंग जान. त्या सतसंगाचे महिमान सावधान अवधारा. ह्या 7 कासऱ्यांनी आपल्याला बांधलेलं आहे. ह्या सप्तपाशामध्ये संसारामध्ये प्रत्येक जीव अडकलेला आहे. मग बायको असू द्या, नवरा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कोणीही असू द्या, यांना 7 दाव्यांनी बांधलेलं आहे. घट्ट बांधलेलं आहे. ती दावी कधी तुटत नाही. त्या गाठी कुणाला सुटत नाही. तो खांब कधी संसाराचा मोडत नाही. आपल्याला संपवल्याशिवाय सोडत नाही. म्हणून या सप्तपाशाचं डाव तोडायचं असेल, या गाठी उकलायच्या असतील, तर संताची संगत धरली पाहिजे. संत संगतीमध्ये गेलं पाहिजे. खरं बोललं पाहिजे. खरं वागलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू कुणाला म्हणावं? देव कुठं ओळखावा? देव कुठं सापडेल? संत संगती करायची, सतसंगती करायची. म्हणजे नेमकी कुणाची संगती करायची? संत कुणाला म्हणायचं? नेमकं संत कोण आहे? त्या सतसंगाचं महिमान काय आहे हे तुम्हाला ऐकायचं आहे ना? तर नात्रया आम्हाला विनंती करतात, तुम्ही लक्ष देऊन, अवधान देऊन, शांततेने ऐका. संत संघाचं महिमान आपल्याला उद्याच्या भागामध्ये ऐकायला मिळेल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा.
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल